नमस्कार. जय जवान यूट्यूब चॅनलमध्ये मी एक किसान म्हणजे शेतकरी आपण सर्वांचं स्वागत करतो. ही लाईट सेटिंग चाललेली आहे. काय झालं आहे, यंदा अतिवृष्टी झाली आमच्याकडे. म्हणजे मेमध्येच पाऊस चालू झाला. मेमध्ये पाऊस चालू झाल्यामुळं साधारण शेवग्याचं कसं असतं, मे ते जून चांगला यात बार गावतो. आणि यंदा मेमध्ये पाऊस चालू झाल्यामुळं प्लॉट पूर्णपणे गेला. आणि तिथून पाऊस जे चालू आहे ते अजून चालूच आहे. मग पाला सगळा झाडला, फुलं झडली. त्यामुळे सगळं यंदा जरा तोट्यात काम आहे. तोट्यात काम असलं तर मी तोट्यात नाही. मी का तोट्यात नाही, मला जानेवारीपासूनच माल चालू झाला होता माझा. त्यामुळे 1-2-3 टन मला गावलाच. अजून 1-2-3 टनाचं फक्त नुकसान झालं. आणि कसं आहे, ही जैविकचा प्रयोग आहे. सुभाष पाळेकर सर यांच्या मार्गदर्शनानुसार मी जैविक शेतीचा प्रयोग आता 5 वर्ष आहे. मग तिथं टाकी बनवलेली आहे. पाठीमागच्या व्हिडिओ तुम्हाला दावले मी, 200 लिटरची टाकी बनवलेली आहे. ही जैविकमुळं मातीची प्रतिभाग कशी झालेली आहे. गांडूळ सगळी प्रचंड प्रमाणात गांडूळ झालेली आहे. तिकडे जर तुम्ही बघितलं तर सगळं रानडुकरांनी उदसले गांडूळ खायसाठी. आता रानडुकरांना खायलाच काय नाही, त्यामुळे हे गांडूळ खायला तिकडं सगळा उदसलेला आहे. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे सुभाष पाळेकरांचं सरांचं मी व्हिडिओ बघितलं आणि हे चालू केलं. मग 0 बजेटच. त्यापासून मी रासायनिक खत याला एक चिमटसुद्धा टाकलेलं नाही. सगळं त्या जीवामृत दशपर्णी परत ताकाची फवारणी करतो. आणि गोमूत्र असं उकळून त्यात लिंबाचा पाला घालून ते एक काढा तयार करतो. आणि तीच एक फवारणी, जर जास्तच कीटक झाली तर ती एक फवारणी. आणि अतिशय सुभाष पाळेकरांचं सरांचं जर व्हिडिओ बघितलं तर प्रत्येक शेतकरी जैविक शेतीकडे वळेल. आणि जैविक शेती होणं आपल्या सगळ्या सृष्टीसाठीच चांगलं आहे, सगळं आपल्या पुढच्या पिढीच्यासाठी. जर आपण रासायनिक शेतीच्या पाठीमागे राहिलो तर आपण पुढच्या पिढींच्या नारड्यावर पाय देण्यासारखं आहे. कारण त्यांना काही राहणारच नाही शिल्लक. परत हे सगळं शेतीचं मात्र होऊन जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं जैविक शेतीकडे वळावं ह्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, माझं रनिंग 65 आहे. तुम्हाला सांगतो, दात कणकणीत आहेत. डोळं माझे पहिलं, मी ट्रकच्या व्यवसायात होतो. ट्रक होते माझी, लाईनला ट्रक चालायची. इचलकरंजी ती दिल्ली, मग 3 ट्रिपा माझ्या दिल्लीच्या व्हायच्या. तर मग रातपाळीला गाडी चालवायचं, त्यामुळे माझं डोळं पूर्णपणे खराब झालं होतं सगळं. परंतु मी हे काही प्रयोग करायला लागलो आणि मला जे मार्गदर्शन मिळालं त्यानुसार मी ते व्यायाम केले डोळ्याचे. माझा चष्मा मी फेकून दिलेला आहे. एक 4-5 वर्ष माझे 5-6 वर्षापूर्वी जेवढे ते बघितले तर त्यात चष्मा आहे बघा मला. पण आता मला चष्मा नाही. मी चष्मा आता कसलं बी वाचू शकतो. म्हणजे इतकं हे सगळं चांगलं आहे. आणि त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने हे जैविक शेतीचा प्रयोग करावा, एवढ्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवतो आहे. ही लाईट सेटिंग चालू आहे माझी. आता बी हे होईना म्हणून अशा कांड्या करून लावायचं चालले, कारण पावसामुळं बी जगलं नाही. आणि आता येणं फार आवश्यक आहे. योगा ही जमीन किती भुसभुशीत आहे. सहज कांडी आज झाली, इतकी भुसभुशीत झालेली आहे जमीन. आणि हे जे तण आहे हे काढून टाकलं की गांडुळाशी खात होते तयार. गांडूळ याला खाते सगळं. अशा पद्धतीने काही मला हे सगळं. आणि प्रत्येकानं हा प्रयोग करावा. कारण रासायनिक शेतीमुळे काय झाले, यंदा 3 पोती टाकली तर पुढल्या वर्षी 4 पोती टाकायला लागते, तेव्हा उत्पन्न निघते. हे अगदी प्रत्येक शेतकऱ्याला माहीत आहे की वाढाव ढोस दिल्याशिवाय शेती पिकत नाही. मग ह्याला काहीच नाही ना केलं, मी खर्चच केलेला नाही. त्यामुळं मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्यानं जैविक शेतीकडे वळावं आणि ती करावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय श्रीराम.